नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. देशात आणि मुख्यत्वे करून चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये महिलांवर अत्याचारांच्या घटना सातत्याने घडत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेने पोलीस अधीक्षकांना एक निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी ओयो हॉटेल्सवर कारवाई करण्याची मागणी केली. कारण अल्पवयीन मुलामुलींना ओयो हॉटेल्समध्ये प्रवेश दिला जातो आणि त्यात अशा अत्याचाराच्या घटना उघडकीस येतात. बालविवाह कायदा अस्तित्वात असल्यानंतरही ग्रामीण भागात अजूनही बालविवाहाची परंपरा कायम असल्याचे कालच्या एका घटनेवरून दिसून येते. बल्लारशाह तालुक्यातील एका गावात 200 लोकांच्या उपस्थितीत बालविवाह संपन्न होणार होता. याची माहिती बाल संरक्षण समितीला कळताच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर पोलिसांसमवेत घटनास्थळी पोहोचले आणि हा बालविवाह थांबवला. त्यासोबतच उपस्थित नागरिकांना बालविवाहाबद्दल जनजागृती सुद्धा करण्यात आली. पावसाळ्याचे दिवस आणि ग्रामीण भागातले रस्ते यांचे अतूट नाते संपवण्यास प्रशासन प्रत्येक वेळी असमर्थ ठरतो. कोरपणा ते खैरगाव या मार्गावरील पुलाचे बांधकाम गेल्या 2 वर्षांपासून रखडल्याने या रस्त्याने जाणाऱ्या शाळेतील मुलांना अक्षरशः जीव धोक्यात घालून शाळा गाठावी लागते. त्यामुळे या पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी या गावातील नागरिकांनी केली आहे. ब्रह्मपुरी नागभीड मार्गावर सायगाठाजवळ वन संरक्षित क्षेत्र आहे. अनेक क्षेत्रात वाघ, बिबट, अस्वल आणि इतर वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. धक्कादायक बातमी अशी आहे की या मार्गावर एका राईस मिलमधून केमिकल मिश्रित पाणी रस्त्याच्या खालून अंडरग्राऊंड पाईपने या जंगलात सोडण्यात येत आहे आणि वन विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. या केमिकल मिश्रित पाण्याने वन्य प्राण्यांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ताबडतोब या राईस मिलवर कारवाई करण्याची मागणी वन्यप्रेमींनी केली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते नितेश राणे यांनी एका भाषणात एका समुदायाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने बल्लारपूर शहरात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात सर्व समाजातील घटकांचा समावेश होता. डॉक्टरांना देव उगीचच संबोधल्या जात नाही याची प्रचिती गडचांदूर येथे आली. गडचांदूर येथील सामान्य रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण यर्मे यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली करण्यात आली. रुग्णांच्या सेवेकरिता 24 तास स्वतःला राबून घेणारे आणि मितभाषी असलेले प्रवीण यर्मे यांची राजकीय हेतुपुरस्पर बदली करण्यात आली असा आरोप ठेवत गडचांदूरमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये कोरपणा, गडचांदूर, जिवती येथील असंख्य SC, ST आणि OBC बांधव सामील झाले होते. चंद्रपूर शहरात दारूबंदीच्या दरम्यान ड्रग्सचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि आताही तो पूर्ववत सुरू असल्याचे कालच्या एका घटनेवरून निष्पन्न झाले. हनुमाननगर तुकुम येथील राहणारा मोहम्मद अहमद सिद्दकी अन्सारी हा ड्रग्स घेऊन वरोरा नाका चौकात येणार असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेला कळली. त्यांनी सापळा रचून मोहम्मद अहमदला पकडले असता त्याच्याकडून 17,000चे MD पावडर जप्त करण्यात आले. महाराष्ट्रात जिथे जिथे वीज निर्मिती होते अशा ठिकाणी वीज कंत्राटी कामगारांचे मागील 14 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. चंद्रपूर येथील महाऔष्णिक विद्युत केंद्रात उपोषणकर्त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. परंतु याकडे वीज निर्मिती प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यांच्या मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. त्यामुळे मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण करण्याचा निर्धार वीज कंत्राटी कामगारांनी केलेला आहे. अनियमित हवामानामुळे आणि वातावरणामुळे विदर्भात शहरासह ग्रामीण भागात सुद्धा डेंग्यू आणि चिकनगुन्ह्याचा प्रसार प्रचंड वेगाने होत आहे. ठिकठिकाणी डेंग्यूचे डास आढळून येत असल्याने आरोग्य प्रशासन सुद्धा जिकरीने त्याविरुद्ध लढा देत आहे. भद्रावती शहरात डेंग्यूचे रुग्ण प्रचंड प्रमाणात आढळून आले असून याकडे नगरपालिका प्रशासन मात्र डोळेझाक करत असल्याची खंत तेथील नागरिक बोलून दाखवत आहे. तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.